कशी काळाची चाहुल आली. ही आहे प्रज्ञा गायकवाड आणि हा तिचा नवरा. रोज सकाळी याच हाताने तिला झोपेतून उठवतो, बसवतो, आधार देतो. लहान मुलं मोठी झाली, त्यांना आंघोळ घालावी लागत नाही, जेवण भरवावं लागत नाही. पण बायकोसाठी आजही सगळं लहान मुलासारखंच. राणीचा दरबार. 7 वर्ष झाली, पण या माणसाच्या चेहऱ्यावर थकवा नाही, तक्रार नाही. फक्त एकच गोष्ट आहे, माझी बायको परत उभी राहिली पाहिजे. डेरवन चिपळूणला गेलो, तिथं डॉक्टरांनी सांगितलं की तिला ॲडमिट केली पाहिजे. ॲडमिट आम्हाला 2-4 दिवसात करायचंच होतं, पण त्या डॉक्टरांनी त्यावेळीच आम्हाला सांगितलं होतं कमीत कमी 12 दिवस त्यांना 10-12 दिवस तरी ॲडमिट करावं लागेल आणि त्याचाच खर्च 15,000 ते 20,000 रुपये येईल म्हणून सांगितलं होतं. आम्ही त्यांना 2-4 दिवसात लगेच ॲडमिट पण करणार होतो, पण पैशाचं अरेंजमेंट झालं नाही. 5-6 महिन्यापूर्वी जो आपण व्हिडिओ टाकला होता तो व्हायरल झाला होता. तर त्या व्हिडिओवरती कमीत कमी 40-50,000 रुपये त्यांना जमले होते. पण या महिन्यात त्यांना एवढ्यांदा आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलोय ना, तर ते पैसे काही संपलेत त्याच्याकडून. आणि त्याचं मत होतं की मी त्याला कॉल केला की बाबा आता आपण 2 दिवसानं जायचं आहे. तर त्याचा मला कॉल आला की दादा अजून थांबा जरा, पैशाची अरेंजमेंट कुठूनही झालेली नाही. 10-12 दिवस जी फिजिओथेरपीची जी ट्रीटमेंट घ्यायला सांगितली, ॲडमिट करायला सांगितलं, तिथं शॉक ट्रीटमेंट वगैरे काय होणार आहे, ती प्रोसेस आपण चालू ठेवणारच आहे. पण या माऊलींचा मला कॉल आला 4-5 दिवसापूर्वी की त्या माऊलींची यांनी परिस्थिती पाहिलेली आहे आणि त्यांची इच्छा एवढी झाली की स्वखर्चानं कमीत कमी 4-5 हजार रुपये खर्च करून हा माणूस ते सर्व प्रोडक्ट घेऊन आलेला आहे. कंपनी आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे, त्याचे हे प्रचारक आहेत. आणि यांनी मला कॉल करून सांगितलं की बऱ्याच अशा केस आम्ही चालायला लावलेत, फिरायला लावलेत. हे आज सकाळी मुंबईवरून पोहोचले. कुठे? पालघरला राहता तुम्ही? पालघरला राहतात. त्यांची मी विरारवरून एक ट्रॅव्हल्स आमच्या इकडे येते, ते त्यांना सर्व माहिती दिली, ते त्या पद्धतीनं इथपर्यंत पोहोचलेत आणि तिथून 40 किलोमीटर परत मी माझ्या गाडीनं त्यांना इथपर्यंत घेऊन. सर्वात महत्वाचं समर्थांच्या कृपेने मला कॉल आलाय आणि सांगितलं मला की मला माऊलींची आज्ञा झाल्या स्वामींची की त्या माऊलींच्या तिथं तू पोच, तुला वेळ मिळो न मिळो तू कसलाही वेळ काढ आणि तिथं पोच आणि हे प्रोडक्ट त्यांना देऊन त्यांना लवकरात लवकर क्लिअर कर, अशा त्यांच्या वार्ता आल्या. त्यामुळे मला पण असं एक उरूप वाटला की नाही यार, कारण अशा गोष्टी देवाच्या इच्छेशिवाय होतच नाहीत, हे मला माहिती आहे. म्हणून मीही विलंब न करता त्यांना लगेच तिथली डिटेल दिली, आपण कसं कसं पोचू शकता ते मार्गदर्शन केलं आणि ते सकाळी इथं पोचले, आपण त्यांना इथं घेऊन आलोय. तर मित्रांनो, तुमच्या सपोर्टची गरज आहे. नक्कीच परत एकदा सांगतोय, दिलेल्या स्कॅनरवरती जेवढी मदत होता होईल एवढी करा. लवकरात लवकर हे प्रोडक्ट चालू ठेवणारच आहे. हे त्यांचं रक्त शुद्धीकरण करणार, त्यांचं टॉक्सिन वगैरे बाहेर काढण्याचं, त्यांना ताकद देण्याचं काम करणार आहेत. पण आपल्याला फिजिओथेरपी हे घेणं गरजेचं आहे, कारण 7 वर्ष हे जे आकडलेलं शरीर आहे त्याला रुळात आणण्यासाठी आपल्याला तिथं त्यांना ॲडमिट करणं गरजेचं आहे. पैशाची मोठी कमतरता आहे. यूट्यूब मला म्हणावं असं काही पेमेंट देत नाही, त्याच्या माध्यमातून मी हे करू पण शकत नाही. तुम्हाला माहीत आहे, कोणी लाईक करत नाही व्हिडिओ, कारण का हा तुमच्या कामाचा व्हिडिओ नाही. काय दागडधिंगा केला असता म्हणजे तुम्ही लाईक केलं असतं, पण तो प्रकार इथं होत नाही. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा लोकांना आपल्याला मदत करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तुमची मदत फक्त एक लाईक आणि शेअर केला ना तरी होऊ शकते. 10, 5, 50 तुम्हाला जे पण काही जमल त्या दिलेल्या स्कॅनरवरती तुम्ही देऊ शकता आणि जसं पण ॲडजस्टमेंट करून आम्ही त्यांना घेऊन जाणारच आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. आत्तापर्यंत मदत केली त्याच्यासाठी खूप आभार आहे आणि इथून पुढं बी मदत करत राहावा.